मंडळी, अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या कोठारे विजयची दख्खनचा राजा ज्योतिबा ही मालिका सुरू होताच वादात सापडली। दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेत चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याने या मालिकेचे चित्रीकरण थांबवावे या मागणीसाठी ज्योतिबा ग्रामस्थ पुन्हा एकदा आक्रमक झाले। या अगोदर मालिकेत बदल करण्याची मागणी करून सुद्धा कोणतीही कारवाई झाली नाही, त्यामुळे ज्योतिबा ग्रामस्थ हे महेश कोठाऱ्यांवर प्रचंड भडकले। मालिकेच्या कथानकावर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ज्योतिबा पुजारी, प्रशासकीय प्रतिनिधी तसेच पोलीस प्रशासन यांची एक संयुक्त बैठक पार पडली आहे। दख्खनचा राजा ज्योतिबा मालिका बंद करावी तसेच भाविकांच्या भावना दुखावणाऱ्या महेश कोठारे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनासोबत झालेल्या या बैठकीत केली आहे। मालिकेच्या कथानकात जर बदल करण्यात आला तरच शूटिंग करण्याला परवानगी द्या, अन्यथा स्वतःहून हे शूटिंग बंद पाडू अशा प्रकारचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिलाय। मालिकेचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर ग्रामस्थांशी चर्चा करून त्याचे प्रसारण करू अशा प्रकारचं आश्वासन महेश कोठारे यांनी दिलं होतं। मात्र तसे न करता परस्पर चुकीचा इतिहास प्रसारित केल्याबद्दल ग्रामस्थांनी महेश कोठारे यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली। प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत पुजारी म्हणाले की या मालिकेत पौराणिक धार्मिक मूळ कथा कुठेही दिसत नाही, ती बाजूला गेली असून कुठे त्याचा संदर्भ लागत नाही। यापूर्वी कोठारे, विजन व पुजारी ग्रामस्थ यांच्यात मालिकेविषयी चर्चा झाली होती। ही कथा धार्मिक संबंध बिघडू नये म्हणून पौराणिक अभ्यासक, संशोधकांना, ग्रामस्थ यांना या मालिकेतील लेखन व त्याचे सविस्तर भाग दाखवून प्रसारित केले जाईल अशी ग्वाही महेश कोठारे यांनी देवाच्या दारात येऊन दिली होती। पण त्यांनी अशा प्रकारे कोणताही शब्द पाळलेला नाही व काही केलेले नाही। देवी देवतांचा एकेरी उल्लेख, रानटी भाषेतील संवाद, देवाच्या पायात चप्पल, गळ्यात कवड्याच्या माळा, कपाळी मळवट, यमाई, चोपडाई यांचे लहान रूप, केदारनाथाचा जन्म हे सर्व चुकीचे दाखवले आहेत। या सर्व गोष्टी वस्तू रूपाला धरून नाहीत। आताच्या जगात मनोरंजन म्हणून मोबाईलवर रिंगटोन वाजवण्याचे साधन आहेत। मार्केटिंगची या पद्धती या मालिकेमध्ये वापरली आहेत असं पुजारी या बैठकीत म्हणाले आहेत। या अगोदरही महेश कोठारे यांनी दिशाभूल केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता। तर या मालिकेच्या शूटिंगसाठी ग्रामपंचायतीकडून परवानगी घेतला नसल्याचा दावा देखील ग्रामस्थांनी केलाय। शिवाय मालिकेचे कथानक जर केदार विजय ग्रंथानुसार बदलले गेले तरच शूटिंगला परवानगी देण्यात यावी अशी मागणी देखील ज्योतिबा ग्रामस्थांनी या अगोदरच केली होती। पण महेश कोठारे यांनी मालिकेत कोणतेही बदल केले नाही, त्यामुळे ज्योतिबा ग्रामस्थांनी आक्रमक होऊन महेश कोठारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। तसेच मालिकेत बदल करा, अन्यथा स्वतःच मालिकेचे शूटिंग बंद पाडू अशा प्रकारचा इशारा देखील ज्योतिबा ग्रामस्थांनी दिलाय। यावर आता प्रशासन आणि महेश कोठारे काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मंडळी, याविषयी तुमचं मत काय? ज्योतिबा ग्रामस्थांची नाराजी बघता महेश कोठारे यांनी मालिकेत बदल करायला हवे का? याविषयी तुम्हाला काय वाटतं ते या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा।